काही नाती कशी असतात ना, रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा जास्त जीव लावणारी. तर आज मी निघाले अशाच एका माझ्या मैत्रिणीकडे. आमची ओळख आर्मी क्वार्टर्सवरती झाली आणि तेव्हापासून आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी झालो आणि रक्ताच्या नात्यांना सुद्धा लाजवेल एवढं छान बॉन्ड तयार झालं. दादा तर भेटल्यामुळे मला अगदी मोठा भाऊच भेटला. तर तिच्याच मुलीचं आज बारसं होतं. त्यामुळे मी निघाले बारशाला आणि हो, लालपरीनेच, कारण फौजी ड्युटीवरती असल्यावरती आम्हाला लालपरी सोडून दुसरा ऑप्शनच नसतो. स्टॉपवरती उतरल्यानंतर दादा घ्यायला आले होते आणि बारशाच्या ठिकाणी पोहोचले. आल्यानंतर काही व्हिडिओ मी बनवला नाही, कारण खूप गडबड झालेली होती. डेकोरेशन अगदी छान झालेलं होतं आणि होणारच ना, फौजीच्या लेकीचं जे बारसं आहे. त्यानंतर बारशाला छान अशी सुरुवात झालेली. पाचवी माझी ओवी ग अनुसयेच्या शक्तीला, पाचवी माझी ओवी ग अनुसयेच्या शक्तीला, कैलासवरती बोलविला जो बाळा. आणि दादांना भाऊ मानल्यामुळे आणि राखी बांधत असल्यामुळे आत्तूचा मान सुद्धा मला भेटला आणि खूप छान वाटलं. मला सख्खा भाऊ नाहीये, चुलत भाऊ आहेत, पण त्यांचे अजून लग्न झालेले नाहीयेत आणि मी पहिल्यांदाच आत्तू झाले होते आणि मला हे खूप बेस्ट फिलिंग होतं, छान वाटत होतं आणि खूप छान कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो तरी त्यांचं ते ओटी भरायचं काम चाललेलंच होतं. त्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.